हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गौरी गणपतीसाठी लागणारे डेकोरेशन्स आणि होम डेकोर आपण एकदम इझिली घरीसुद्धा बनवू शकतो आणि तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर इथे दाखवल्याप्रमाणे मी काही पुठ्ठे जे आहेत, जे आपल्याकडे पडलेलेच असतात, ते घेऊन त्यांच्यावरती एक कमळ ड्रॉ केलं आहे आणि ते आपण आता इथं असं छानसं कट करून घेतलं आहे. अशाच प्रकारे पानाच्या साईजचं सुद्धा मी सगळं कट करून घेतलेत आणि त्याच्यापासून पण कमळं बनवलेले आहेत. तर ह्याचे छान प्रकारे शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत. मी असे सगळे कट करून घेतलेले आहेत आणि मी 2 स्वस्तिकसुद्धा कट करून घेतले आहेत. हे सगळे मी त्या पुठ्ठ्यांपासूनच बनवलेले आहेत. आणि आता आपण छान कलर करून घेऊया. मी असा रेड कलर दिला आहे या सगळ्या कमळांना आणि असा थोडा पिंकिश कलर दिला आहे या ड्रॉप्सवाल्या पेटल्सना. असं सगळ्या प्रकारे छान तुम्ही कलर करून घ्या आणि या वरतून आपण असं छान गोल्डन कलरची आउटलाईन करणार आहोत बॉर्डरला, जी सुंदर दिसते अगदी. तुम्हाला जसं हवं तशा पद्धतीनं तुम्ही ही डेकोर करू शकता. यावर तुम्ही छान स्टोन्ससुद्धा लावू शकता. तुमच्या मनात जसं येईल तसं तुम्ही छान डेकोर करू शकता. माझ्याकडे वेळ कमी होता. घरात माझं छोटं बेबी असल्यामुळे मला इतका वेळ नाही मिळाला हे सगळं करण्यासाठी. पण मला जितकं जमलं आहे तितकं मी हे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण एका सुईमध्ये धागा ओवून तो याच्यामधून काढून घ्यायचा आहे आणि हे मोती जे आहेत मी आणलेत गोल्डन कलरचे, ते मोती मी आता या माळासाठी भरणार आहे याच्यामध्ये. 1 बाय 1 छान अशी लंबी माळ तयार करून घ्यायची आणि मध्ये सुद्धा अजून एक कमळ मी घालणार आहे. म्हणजे मी असे 2 कमळाचे तयार केलेत. आता बघा हे दुसरं कमळ मी घातलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यावरतून परत मोतींनी ओवून घेतलं आहे ती माळ. अशा 2 कमळांची सुंदर अशी माळ सिंपल बट स्वीट अशी खूप छान दिसते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घरगुती आहे, याच्यात काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि बघा हा फायनल लूक मी अशा प्रकारच्या या माळा बनवल्या आहेत. किती सुंदर सिंपल दिसत आहेत. खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने आपण गौरी गणपतीच्या बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी यांचा उपयोग करू शकतो आणि आता कशा दिसतात ते तुम्हाला दाखवते. या आमच्या घरच्या गौरी आहेत. आमच्या घरच्या महालक्ष्मी आहेत आणि मी या पद्धतीने सगळी तयारी केली आहे. महालक्ष्म्यांना साडी वगैरे नेसवण्यापासून ते सगळे डेकोरेशनपर्यंत. तुम्ही मागे बघू शकतात मी असे छानपैकी साड्यांच्या वरती माझे ते DIYवाले जे डेकोर्स हँगिंग आहेत ते लावले आहेत. खूप सिंपल बट स्वीट असा लूक आला आहे माझ्या डेकोरेशन्सला. सो तुम्ही बघू शकता आणि इथेही माझी चालली आहे महालक्ष्म्यांना साडी नेसवण्याची तयारी. साडी अगदी सोपी असते नेसवायला. मी नेक्स्ट व्हिडिओ हा साडीसाठी नक्की करणार आहे. तुम्हाला जर अजून कुठले काही व्हिडिओज हवे असतील ज्याबद्दल तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. आमच्या घरच्या महालक्ष्म्या कशा वाटल्या ते सुद्धा सांगा. आणि मी केलेलं होम डेकोर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की नक्की घरी ट्राय करून बघा. खूप इझी आहे, खूप इफेक्टिव्ह आहे, टिकाऊ आहे आणि घरी केल्यामुळे एक वेगळाच आनंद आणि आपल्या गौरी गणपतीला एक स्वतःच्या हातून केलेला जो एक एफर्ट आहे तिच्यासाठी आणि गणपतीसाठी केलेली ती जी भक्ती आहे ते थोडंसं काहीतरी कामाला लागलं, त्याचं एक चीज झालं असं आपण समजू शकतो. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि हा आहे फायनल लूक आमच्या महालक्ष्म्यांचा. खूप सुंदर आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण असं डेकोरेशन करू शकतो.